नमस्कार. पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे सातारच्या प्रमोद कुलकर्णी लिखित प्रतीक्षा. सादर आहे कथा प्रतीक्षा. नेहमीप्रमाणे प्रशांत काशीकर पहाटेच्या वेळी ट्रेनने मळवली स्टेशनवर पोहोचला. बाहेर ठरलेला त्याचा टांगा उभा होता. तो टांग्यात बसला. मळवली स्टेशनवरून मळवली गावातून एकदम दुसऱ्या टोकाला आला. त्याच्या बंगल्याजवळ टांगा थांबला. तो टांग्यातून उतरून बंगल्याच्या गेटपाशी आला. गेट उघडत असताना रामू काका आपल्या आऊट हाऊसमधून बाहेर आला. त्यानं बंगल्याचा दरवाजा उघडला. त्यानं सॅक सोफ्यावर टाकली. रामू काकाची बायको रखमा आली. तिनं त्यांना पाणी दिलं. तिनं विचारलं, चहा पाहिजे का? नको, त्यानं उत्तर दिलं. उद्या सकाळी 7 वाजता मला उठवून चहा दे. तळवलकर गुरुजी 8 वाजता येणार आहेत. रखमानं सांगितलं, सगळी पूजेची तयारी झाली आहे. दर महिन्याच्या दुर्गाष्टमीच्या आदल्या दिवशी न चुकता प्रशांत बरोबर येत असे. दुसऱ्या दिवशी दुर्गाष्टमी दिवशी तळवलकर गुरुजी 8 वाजता येऊन सप्तशतीचा पाठ करत. हा शिरस्ता बरेच दिवस चालू होता. प्रशांत मुंबईला दादर भागात एका उच्चभ्रू सोसायटीत राहत होता. तो एकटाच राहत होता. त्याचं आता वय 35 वर्ष होतं. तो एका सरकारी कचेरीत नोकरीला रेव्हेन्यू क्लार्क या पदावर होता. बरीच वर्ष तो दुर्गा मातेची भक्ती करत असल्यामुळे एक काळ छंद म्हणून लोकांना फेस रिडिंगवर येणाऱ्या सुखदुःख घटनांवर भाष्य करत असे. दुसऱ्या दिवशी प्रशांत 7 वाजता उठून आंघोळ करून सोवळं नेसला. देवघरात असलेल्या दुर्गा मातेच्या फोटोला हार घालून सर्व पूजा उरकून घेतली. त्यानं रामू काकांना सांगितलं, माझ्या सॅकमधून एक पुडा काढ, त्यात मलई बर्फी आहे. रामू काकांनी पुडा प्रशांतकडे आणून दिला. तासाभरात प्रशांत परत पूजा उरकून खुर्चीवर बसून राहिला. तेवढ्यात तळवलकर गुरुजी आले. हातपाय धुवून देवघरातील दुर्गा मातेच्या पुढे बसून सप्तशतीचा पाठ करून आरती करून पूजा संपन्न केली. सगळ्यांना प्रसाद दिला. रखमानं खिचडी व चहा आणला. सर्वांनी त्याचा आस्वाद घेतला. गुरुजी निघून गेल्यानंतर प्रशांत 11 वाजता बंगल्याबाहेर पडला. नेहमीच्या पद्धतीनं पुढे जाऊन एक राऊंड मारून आला. दुपारी जेवण झाल्यावर आराम खुर्चीवर बसून डुलक्या काढल्या. ती आराम खुर्ची एका खिडकीपाशी होती. बाहेर जवळच एक टेकडी होती आणि त्या टेकडीवर एकच मोठं झाड होतं. ते बघत त्याची तंद्री लागायची. कॉलेजचे दिवस आठवले. तो बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला होता. त्याचवेळी प्रथम वर्ष कॉमर्ससाठी एक आशा नाडकर्णी नावाच्या मुलीनं प्रवेश घेतला. तो कॅन्टीनमध्ये बसलेला होता. त्यावेळी ती आली. ती त्याच्यासमोर बसली. आपली ओळख करून दिली. त्यानंही शिष्टाचार म्हणून आपली ओळख सांगितली. दोघंही चहा पिता पिता दोघांनी आपली माहिती सांगितली. असेच त्यांची ओळख मैत्रीमध्ये रूपांतरित झाली आणि बघता बघता प्रेमाच्या बंधनात अडकले. एके दिवशी तो कॅन्टीनमध्ये चहा पित होता. तो वाट बघत होता आशाची, पण आशा आली नाही. असेच काही दिवस गेले, पण आशा काही दिसली नाही. त्याची निराशा झाली. चौकशी केल्यानंतर कळलं की बरेच दिवस घरातून गायब आहे. त्याचे डोळे उघडले. तेवढ्यात रखमा चहा घेऊन आली. तेव्हा तो तंद्रीतून जागा झाला. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे त्यानं पॅसेंजर पकडून तो दादर मुंबईला पहाटे पोचला. तसंच तो थेट चालत घरी गेला. थोडं झोपल्यानंतर सकाळी 10 वाजता ऑफिसमध्ये गेला. तो फक्त दुर्गाष्टमीच्या दिवसाची दरमहा रजा घ्यायचा. ऑफिसमध्ये गेल्यानंतर साहेबांनी त्याला आपल्या केबिनमध्ये बोलवलं. साहेबांनी उठून त्याचं स्वागत केलं. साहेबांनी विचारलं, या रविवारी सकाळी तुम्ही माझ्या घरी याल का? हो, त्याने उत्तर दिलं. तुम्ही घरी आल्यानंतर काय प्रॉब्लेम आहे तो सांगेन. रविवारी प्रशांत सकाळी साहेबांच्या घरी गेला. साहेबांनी त्याचं यथोचित स्वागत केलं. चहा पाणी झाल्यानंतर त्याने आपण मुलगी आणि जावयाची ओळख करून दिली. साहेबांचा जावई एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर नोकरीला होता. परंतु त्यानं करोडो रुपयांचा घोटाळा केला म्हणून त्याला सॅक केलं होतं. पण त्याने काहीच केलं नव्हतं. तो फुकट यात गोवला गेलाय.
प्रशांतनं डोळे मिटले. त्याला सर्व काही चक्षुंसमोर आलं. त्याने विचारलं, सुधाकर जाधव तुमचा पीए आहे का? सर्व चकित झाले. जावयांनी होकारार्थी मान हलवली. प्रशांत बोलला, ही इज कल्प्रिट. त्यानं तुमच्या नावावर तुमच्या खोट्या सह्या करून हा घोटाळा केलाय. मी पुढं काही करू शकत नाही. माझा मित्र डिटेक्टिव्ह आहे. तो हे सर्व शोधून काढेल. त्याला कॉन्टॅक्ट करा. दुसऱ्या दिवशी साहेबांचा जावई डिटेक्टिव्हला भेटला. त्याला आपली ओळख सांगितली आणि येण्याचं कारण सांगितलं. ऑफिसमध्ये घडलेला सर्व वृत्तांत त्याने विदित केला आणि कोणावर संशय आहे त्याचं नाव पण सांगितलं. त्याची पोस्ट पण सांगितली. डिटेक्टिव्ह एजंट श्रीयुत मेंदळे यांनी संपूर्ण माहिती लिहून घेतली. काही दिवसात तुम्हाला कळवतो असं सांगितलं. नेहमीप्रमाणे प्रशांत दुर्गाष्टमीच्या आदल्या दिवशी पॅसेंजर गाडी पकडून मळवलीला गेला. पहाटेच आपल्या घरी पोहोचला. विश्रांती घेऊन सकाळी 7 वाजता उठून पूजा अर्चा केली. तळवलकर गुरुजी आले. त्यांनी दुर्गाष्टमीचा सप्तशतीचा पाठ केला. प्रशांतनं त्यांना दक्षिणा दिली. ते निघून गेले. प्रशांत नेहमीप्रमाणे आपल्या आराम खुर्चीवर बसला होता. त्याचं सहज खिडकीबाहेर लक्ष गेलं आणि ती छोटीशी टेकडी त्याला दिसली. तो लगेच तंद्रीत गेला. परत त्याच्या डोळ्यांसमोर कॉलेजमध्ये नेहमी भेटणारी आशा नाडकर्णी आली. बरेच दिवस तिचा तपास लागला नाही. ती जी घरातून गायब झाली त्यानंतर तिचा काहीच मागमूस लागला नाही. काही दिवसांनी हे रहस्य कळलं. तिच्या आईवडिलांची बरीच इस्टेट होती आणि ती एकुलती एक वारसदार होती. ती जर काही कारणास्तव गतप्राण झाली तर सर्व इस्टेट तिच्या काका काकूंना मिळणार होती. अशा प्रकारचं विल आशाच्या आईवडिलांनी बनवून ठेवलं होतं. त्यामुळेच की काय तिला नाहीशी केली असावी असं वाटतं. या घटनेला 10 वर्ष होऊन गेली. आता जर ती असती तर तिचं वय 28 वर्ष असतं. ती सापडली नाहीच, पण तिची बॉडी पण सापडली नाही. सर्व एक प्रकारचं रहस्य होतं. कुठल्या तरी आवाजानं त्याची तंद्री भंग पावली. रामूकाकांनी चहा आणला. त्यानंतर प्रशांत थोडा वेळ बाहेर फिरून आला. जेवण झाल्यानंतर रात्रीच्या पॅसेंजरनं मुंबईला आला. दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला गेला. साहेबांनी केबिनमध्ये बोलावलं होतं. त्याच वेळेला केबिनमध्ये त्यांचा जावई पण आला होता. प्रशांतनं केबिनमध्ये एंट्री केल्यानंतर जावयानं त्याचे आभार मानले. प्रशांतनं त्यांना पूर्ण वृत्तांत विचारला. जावई सांगू लागला, डिटेक्टिव्ह टीमनं कमिशनरना हाताशी घेऊन माझ्या पीएची संपूर्ण माहिती काढली. त्याच्या घरावर त्याचप्रमाणे त्याच्या अतिजवळच्या मित्रांवर धाडी टाकल्या. बरीचशी रोकड ताब्यात घेतली. त्याचप्रमाणे इतर काही फ्रॉड केलेले कंपनीचे कागदपत्र ताब्यात घेतले. सर्व कॅश आणि पेपर आमच्या चेअरमन साहेबांना दिले आणि त्याला अटक करण्यात आली. मला परत कामावर रुजू केलं. तुम्ही केलेल्या मार्गदर्शनामुळेच माझ्यावरचं बालंट गेलं. तुम्हाला फुल ना फुलाची पाकळी हा चेक देताय, तो स्वीकारावा आणि गोड मिठाई घ्यावी. प्रशांत बोलला, मी पैसे घेत नाही, परंतु गोड मिठाई निश्चितच घेईन. एके दिवशी प्रशांत संध्याकाळी कामावरून घरी आला. दरवाजा बंद करून आतमध्ये तो चहा पित होता. तेवढ्यात बेल वाजली. त्यानं दरवाजा उघडला. शेजारी राहणारे बाळूकाका आले होते. त्यांना आत येण्यास सांगितलं. ते बोलले, प्रशांत, मला काही तुझ्याशी बोलायचंय. तो म्हणाला, बोला काका. काकांनी सांगायला सुरुवात केली, माझ्या ऑफिसमध्ये काळे नावाचे गृहस्थ आहेत. त्यांचा मुलगा बेपत्ता झालाय. त्यानं नुकतीच 10वीची परीक्षा दिली. चांगल्या मार्कांनी तो पास पण झाला. तो बेपत्ता होऊन किती दिवस झाले? साधारण आठवडा झाला, काकांनी सांगितलं. ओके, तुम्ही जरा बसा, मी आत जाऊन येतो. प्रशांत आत आला. हातपाय तोंड वगैरे धुतलं. देवघरात समोर बसला. त्यानं आतूनच काकांना विचारलं, त्याचा फोटो वगैरे आहे का? त्यांनी उत्तर दिलं, माझ्या मोबाईलमध्ये आहे, तो तुला दाखवतो. प्रशांतनं सांगितलं, तुम्ही आत येऊ नका, मोबाईल आत. प्रशांतच्या म्हणण्यानुसार काकांनी मोबाईल आत सारला. प्रशांतनं मोबाईल ऑन करून तो फोटो बघितला. त्याचं निरीक्षण केलं आणि डोळे मिटून बसला. त्याच्या चक्षुंसमोर जे दिसलं ते त्याने बाहेर येऊन काकांना कथन केलं. प्रशांतनं सांगितलं,
आता तो मुलगा भरूच स्टेशनच्या बाहेर डॉक्टर विजय शहा यांचा दवाखाना आहे. त्या दवाखान्यात तो नोकरीला आहे. तुम्ही प्रत्यक्षात जाऊन त्याला घेऊनच या. काकांनी त्याचे आभार मानले आणि दुसऱ्या दिवशीच काळे आणि त्या मुलाचा मामा दोघे रात्रीच्या गाडीनं भरोचला सकाळी पोहोचले. बाहेर चहा पाणी घेऊन बसून राहिले. डॉक्टरांचा दवाखाना 9 वाजता उघडला. तो काळेंच्याच मुलांना उघडला. तेवढ्यात डॉक्टर आले. दोघे दवाखान्यात आले आणि डॉक्टरला भेटले आणि सांगितलं, "हा मुलगा माझा आहे. आम्ही याला घेऊन जातोय." डॉक्टरांनी मान डोलावली. ते सर्व संध्याकाळपर्यंत घरी आले. त्या मुलाच्या आईवडिलांनी त्याला काहीही बोल लावले नाहीत आणि सांगितलं, "तुला काय शिकायचं असेल ते तू शिक, पण असं पळून जाऊ नको." मुलाने वडिलांना विचारलं, "तुम्हाला एवढे डिटेल्स कसे कळले?" मुलाच्या आईने पण विचारलं. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, "माझे मित्र जिथे राहतात त्यांच्या शेजारी प्रशांत नावाचा मुलगा राहतो. सरकारी खात्यात नोकरीला आहे आणि त्याला दुर्गा मातेची सिद्धी प्राप्त झाली आहे. त्याला तुझा फोटो दाखवला आणि त्याने ताबडतोब तू कुठे आहेस ते सांगितलं." सर्वजण चकित झाले. दुसऱ्या दिवशी हा किस्सा त्यांनी ऑफिसमध्ये बाळूकाकांना सांगितला आणि एक मिठाईचा बॉक्स प्रशांतला देण्यासाठी दिला आणि त्याचे आभार मानायला सांगितले. प्रशांतच्या ऑफिसमधील राजा घांगरेकर याचं लग्न अहिल्यानगरीत होतं. त्यावेळी ऑफिसमधील काही जण लग्नाला नगरला आले. त्याबरोबर प्रशांत पण आला होता. विवाह नगरातील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात होता. प्रवास लांबचा असल्यामुळे सर्व आदल्या दिवशी सकाळी स्पेशल गाडी करून निघाले. संध्याकाळी पोहोचले. कार्यालय मोठं प्रशस्त होतं. त्यामुळे या सर्व कंपूला एक मोठी रूम दिली होती. चहा पाणी झाल्यानंतर सर्वजण गावात चक्कर मारायला गेले. परत आल्यानंतर जेवण होऊन रात्री गप्पा-टप्पा चालल्या होत्या. परंतु प्रशांतला काहीतरी विचित्र जाणीव होत होती. थोडी हुरहुर वाटत होती. त्याला सारखं जाणवत होतं की आपली गाठ आशाशी पडेल. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व तयार होऊन हॉलवर आले आणि प्रशांतला खात्री झाली की ती आलीये. त्याची नजर चौफेर पडत होती. तेवढ्यात नवरदेव राजानं प्रशांतला स्टेजवर बोलावलं. नवरदेवांनी प्रशांतची ओळख त्याच्या होणाऱ्या मेव्हण्याची दिली. तो बोलत असताना हॉलमध्ये आशानं प्रवेश केला. प्रशांत बघतच बसला. तिच्यात आमूलाग्र बदल वाटत होता. त्याच्या सिद्धीमुळं ती आशा आहे हे त्याने ओळखलं. ती तिच्या मैत्रिणींमध्ये बसली. प्रशांतनं त्याच्या मेव्हण्यास आशाबद्दल विचारलं. त्याने सांगितलं, "ती आशा नाडकर्णी माझ्या बहिणीची मैत्रीण आहे." प्रशांत ती बसली होती तिथं गेला. तिनं त्याच्याकडे बघितलं पण ओळखलं नाही. शेवटी तो तिला म्हणाला, "मला तुमच्याशी बोलायचंय. जरा बाजूला याल का?" ती उठली व एका बाजूला उभी राहिली. त्यानं विचारलं, "तुम्ही आशा नाडकर्णी का?" "हो, पण तुम्हाला कसं माहीत?" असं आशानं विचारलं. तो म्हणाला, 10 वर्षांपूर्वी मुंबईला एका कॉमर्स कॉलेजमध्ये प्रथम वर्षाला होता. मी बी.कॉमच्या शेवटच्या वर्षाला होतो. माझं नाव प्रशांत काशीकर. आपली ओळख झाली व आपली मैत्री झाली होती." आशाला सर्व आठवायला लागलं. तिनं सर्व गोष्टींबद्दल आठवण झाल्याचं सांगितलं. "मग तुम्ही एकदम गायब कसे झालात?" "तो एक मोठा इतिहास आहे. तुम्ही माझ्या घरी या. मी पत्ता तुम्हाला सेंड करते. उद्या 10 वाजता या." प्रशांतनं हुंकार दिला. लग्न लागलं. दुपारी जेवणानंतर सर्वजण एका सुप्रसिद्ध देवळात गेले. थोडं फिरून संध्याकाळी आल्यानंतर ऑफिस स्टाफ म्हणाला, "आपण रात्रीच निघू म्हणजे सकाळी मुंबईला पोहोचू." प्रशांत म्हणाला, "मी येत नाही. मी उद्या एसटीने येईन." तो कार्यालयात राहिला. दुसऱ्या दिवशी फ्रेश होऊन सकाळी 10 वाजता आशानं दिलेल्या पत्त्यावर तिच्या घरी गेला. त्यानं बेल वाजवल्यानंतर आशानं दरवाजा उघडला. त्यानं आत प्रवेश केला. त्यानं तिला विचारलं, "तू इकडे कुठे? कशी? ते सांगणार होतीस." तेवढ्यात तिची मैत्रीण आतून पाणी आणि चहा घेऊन आली. प्रशांत म्हणाला, "काहीच सांगू नकोस. आता मी सांगतो तुला." आणि तो सांगू लागला, "त्या दिवशी घरातून बाहेर पडल्यानंतर सकाळी 9 वाजता तुला 2 गुंडांनी पकडलं. क्लोरोफॉर्मचा रुमाल तुझ्या तोंडावर ठेवला. तू बेशुद्ध झालीस.
त्या दोघांनी तुला गाडीत घातलं आणि गाडी नगरच्या दिशेने वळवली. 5 ते 6 तास तू बेशुद्ध होतीस. शुद्धीवर आल्यानंतर तू आरडाओरडा चालू केलास. एका गुंडानं तुझ्या डोळ्यावर पट्टी बांधली. त्यानं तुला मारण्याचा प्रयत्न केला. पुढे बसलेल्या ड्रायव्हरचं लक्ष मागं गेलं आणि त्याचा गाडीवरचा ताबा सुटला. गाडी झाडावर आपटली. ड्रायव्हर जागेवरच गत्तप्राण झाला. त्या गुंडांनी तुला सोडलं. ते दोघे बेशुद्ध झाले. तुझी सुद्धा शुद्ध हरपली. त्या ठिकाणाहून अहिल्यानगर सिटी जवळ होती. आजूबाजूला लोक गोळा झाले. तू कणत होतीस. तुला पहिल्यांदा त्यांनी बाहेर काढलं आणि सिटीमधल्या जवळच असलेल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. आशानं विचारलं, हे तुला कसं काय कळलं? त्याने उत्तर दिलं, दुर्गा मातेची माझ्यावर कृपा आहे. तिच्यामुळेच मला ही थोडीफार सिद्धी प्राप्त झालीये. त्यामुळेच मला लगेच कळतं. आता पुढे सांगतो. तू साईदीप सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालीस. त्याच वेळेला ह्या नर्सनं तुझी सेवा केली. तिचं नाव पुष्पा साठे. बरोबर आहे ना ग? असं म्हणत बाजूला असलेल्या मुलीकडे बोट दाखवून म्हणाला. सर्वजण चाट पडले. तू बरी झाल्यानंतर तुझं कोणीच नसल्यामुळे तू हिच्या घरी आलीस. तू त्यावेळी तिला म्हणालीस, मला कोणीच नाही, मी अनाथ आहे, मला सर्व्हिस पाहिजे. पुष्पानं उत्तर दिलं, तुला माझ्या हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरीला ठेवते आणि तू तिकडे नोकरी करायला लागलीस. तो पुढे सांगू लागला, तुझ्या आई-वडिलांनी मृत्यूपत्र केलं होतं. त्यात असा उल्लेख होता, तुझ्या नावावर ही प्रॉपर्टी आहे. तू गेल्यानंतर सर्व प्रॉपर्टी काकांना मिळणार होती आणि म्हणूनच त्यांनी हा उद्योग केला. आता तुझं पुढे काय म्हणणं आहे ते मला सांग. तिनं उत्तर दिलं, आता मी मुंबईला येणार नाही. मला भयंकर भीती वाटते. तुझा पुढचा विचार काय आहे? विवाह बंधनात अडकणार आहेस का? तिनं उत्तर दिलं, बघू. तसा विचार असेल तर माझ्याकडे एक स्थळ आहे. मुलाचं वय 35 आहे. सरकारी खात्यात नोकरीला आहे. बी.कॉम झालेला आहे. त्याचं स्वतःचं दादरला घर आहे. त्याला कोणीही नाहीये. पुष्पानं विचारलं, तो तुमचा कोण आहे? प्रशांतनं उत्तर दिलं, तो माझा कोणीही नाही, अस्मादिकच. हे ऐकून एकच आशा पिकला. विचार कर आणि मला सांग. हा माझा फोन नंबर. तिथून प्रशांत मुंबईला आला आणि नेहमीप्रमाणे कामावर रुजू झाला. आशा नाडकर्णीचे मामा अंधेरीला राहत होते. आशानंच प्रशांतला सांगितलं होतं की आपण मामांच्याकडे जाऊया. तेव्हा त्याने सांगितलं होतं, तुझी तयारी असेल तेव्हा सांग, मग आपण जाऊ. आशाचा प्रशांतला फोन आला. तिनं त्याला सांगितलं, मी रविवारी येते. रविवारी सकाळीच प्रशांत रेडी होता. ती रात्रीच्या गाडीनं दादरला आली. सकाळीच प्रशांतच्या घरी आली. ते फ्रेश झाल्यानंतर दोघं बाहेर पडले. हॉटेलमध्ये नाश्ता करून ते अंधेरीला मामांच्या घरी पोहोचले. मामा मामी ह्या दोघांनी ज्या वेळेला आशाला बघितलं, प्रथम ओळखलं नाही. आशानं सर्व वृत्तांत मामा मामीला कथन केला. हे ऐकून दोघेही आश्चर्यचकित झाले. आशाने प्रशांतची ओळख करून दिली आणि तिनं सांगितलं, हा माझ्याबरोबर कॉलेजला होता. तो बी.कॉम ग्रॅज्युएट आहे आणि तो सरकारी खात्यात नोकरीला आहे. सध्या तो दादरला राहतो. कोणीच नाही त्याला. प्रशांतनं सांगितलं, आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलं, परंतु कोर्ट मॅरेज करणार आहोत. मामा मामींनी होकार दर्शवला. पुढच्या महिन्यात विवाहासाठी आम्ही दोघं कोर्टात अर्ज करणार आहोत. त्यानंतर आम्हाला लग्नाच्या नोंदणीसाठी बोलवतील. त्यावेळी आम्ही तुम्हाला सांगू. माझे नातेवाईक कोणीच नाही. माझा फक्त ऑफिसमधील स्टाफ येईल. आता मूळ प्रश्न, काका काकूंनी आशाबद्दल जो दुष्टपणा केला आहे त्याबद्दल त्यांना आपण काही ना काहीतरी पनिशमेंट द्यायला पाहिजे. मामा मामींनी होकार दर्शवला. मामा म्हणाले, ज्या वकिलानं हिच्या वडिलांचं विल बनवलं होतं त्याला जाऊन भेटू आणि विलची कॉपी आणूया, म्हणजे आपल्याला रितसर कोर्टात अपील करून त्यांना समन्स पाठवता येईल. आशा आणि प्रशांत दोघेही म्हणाले, ते आपण आता लग्नानंतरच करूया. मामा बोलले, आपण आता विल तर आणून ठेवूया, त्यानंतर चांगला वकील गाठून पुढची कारवाई करूयात. दोघांनी होकार दर्शवला. मामी म्हणाल्या,
आशा, तुझ्याकडे पैसे नसतील तर मग आम्ही दोघं तुला 50,000चा चेक देत आहोत. ती म्हणाली, त्यापेक्षा मला कॅश दिली तर बरं होईल. प्रशांत म्हणाला, तिचं अकाउंट इथे नाहीये. तो चेक माझ्या नावावर द्या. चेक क्लिअर झाल्यानंतर मी तिला कॅश देऊन टाकीन. मामानं प्रशांतच्या नावावर चेक दिला. मामीनं त्या दोघांचं तोंड गोड केलं आणि ते दोघं तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघंही कोर्ट मॅरेज करण्यासाठी तिकडे जाऊन त्यांना अर्ज दिला. त्यानंतर ती त्या दिवशी अहिल्यानगरला विमानानं गेली. मामा आणि प्रशांत दोघे वकिलाकडे गेले. वकिलाकडून आशाच्या वडिलांनी केलेल्या मृत्यूपत्राची कॉपी घेतली. आशाच्या मामांनी सांगितलं, आशा अजून जिवंत आहे. तिची सर्व प्रॉपर्टी तिच्या काका काकूंनी बळकावली आहे. आता आपल्याला काय करता येईल? वकील म्हणाले, आपण त्यांच्यावर फौजदारी दाखल करूया. त्याचप्रमाणे त्यांनीच आशाला किडनॅप करून मारायचा प्रयत्न केला असा पण गुन्हा दाखल करूया. मामा म्हणाले, आता तिचा विवाह प्रशांत बरोबर होणार आहे. वकिलांनी त्यांना सांगितलं, त्यानंतर आपण पुढची प्रोसिजर चालू करूया. तोपर्यंत काका काकूंना कोणत्याही प्रकारची कुणकुण लागता कामा नये. आपण सर्वांनीच काळजी घेऊया. त्यानंतर दोघे तिथून उठले आणि आपापल्या घरी निघून गेले. कोर्टानं दिलेल्या तारखे दिवशी दोघांचं कोर्ट मॅरेज झालं. त्यावेळी प्रशांतच्या ऑफिसमधले सर्व स्टाफ मेंबर आले होते. त्याचप्रमाणे मामा मामी पण आले होते. दोघांनी सह्या केल्या, एकमेकांना हार घातले. मामीनं मंगळसूत्र बनवून आणलं होतं, ते त्याला दिलं आणि सर्व विवाह संपन्न झाल्यानंतर दोघांनी मॅरेज सर्टिफिकेट घेतलं. प्रशांत काही दिवसांची रजा घेऊन तो आशाला घेऊन हनीमूनला गेला. तिथून आल्यानंतर मामा, प्रशांत आणि आशा सर्वजण वकिलांकडे गेले. वकिलांकडे सर्व डॉक्युमेंट बनवलं. कोर्टातर्फे काका काकूंना नोटीस पाठवली. काका काकूंना आश्चर्य वाटलं, एवढ्या वर्षांनी हे कसं काय प्रकरण उपस्थित झालं? त्यांनी पण वकील केला. वकील म्हणाला, तुम्ही सगळे सेटलमेंट करून टाका, कारण ही फौजदारी केस आहे. तुम्ही फुकट जेलमध्ये अडकाल. त्यापेक्षा त्यांच्या वकिलांना जाऊन भेटा आणि सांगा की आम्ही सेटलमेंट करायला तयार आहोत. काका काकूंचं पण वय झालं होतं. त्या दोघांनी वकिलांचं म्हणणं ऐकून आशाच्या वकिलांना भेटून आम्ही सेटलमेंट करायला तयार आहोत असं सांगितलं. आशाच्या वकिलांनी अमुक एक दिवशी तुम्ही या असं सांगितलं. आशाच्या मामांना सर्वच काही सांगितलं. ठरलेल्या दिवशी सर्वजण एकत्र वकिलांच्या ऑफिसमध्ये भेटले. काका काकू आशाला प्रेमानं विचारू लागले. आशा चिडून म्हणाली, मला काहीच बोलायचं नाहीये. कायदेशीर बाबी आहेत त्या करून मोकळे व्हा. तुम्ही तुमचा रस्ता पकडा आणि आम्ही आमच्या मार्गाने जातो. मामाच्या वकिलानं विलमध्ये लिहिलेली सर्व प्रॉपर्टी, उदाहरणार्थ सोन्याचे दागिने, बँकेमधील एफडी, त्याचप्रमाणे 2 ठिकाणी असलेले 10-10 गुंठ्याचे प्लॉट हे सर्व 8 दिवसात सुपूर्द करण्यास सांगितलं. वेळ लावला तर केस पुढे चालू राहील. जोपर्यंत तुम्ही कोणतीही ऍक्शन घेत नाही तोपर्यंत आम्ही केस विथड्रॉ करणार नाही असं सांगितलं. वकिलाचं म्हणणं ऐकून सर्व प्रॉपर्टी, इस्टेट, एफडी, सोनं नाणं वकिलांच्या ऑफिसमध्ये काका काकूंनी आणून दिलं. वकिलांनी आशाच्या मामांना, आशाला आणि तिच्या नवऱ्याला सर्वांना बोलवलं. सर्व गोष्टी नवरा बायकोच्या हातात सुपूर्द केल्या आणि केस विथड्रॉ केली. दोघांनी एक नवीन फ्लॅट मामाच्या आजूबाजूला खरेदी केला आणि तिकडे ते सुखाने संसार करू लागले. त्याचप्रमाणे प्रशांतने 61 वेळा दुर्गा मातेचा सप्तशतीचा पाठ केला होता. त्याचं फळ त्याला चांगलं मिळालं.